टॅलेंट आहे, युवा खेळाडू आहेत. या खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिल्यानंतर पाचवड संघाचे बंटी गायकवाड यांची देखील चर्चा राहिली. त्यासोबतच मयूर जाधव आयकॉनच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाले आणि मयूर यांनी स्वतःला सिद्ध केलं शिव इंटेरियर टीमसाठी. स्वरंजन यांचा खेळ भरला. त्यासोबतच सतीश सनस यांची संघर्षाची खेळी कालच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तेजस यांनी दमदार कामगिरी केली. त्यासोबतच मनीष मांढरेचा विचार केला तर या खेळाडूंना 2 अर्धशतक लगावण्याचा प्रयत्न आणि त्यासोबतच मॉन्स्टर 11चा तारणहार किंवा जिथं गरज लागेल तिथं पुढे येणारा खेळाडू म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता दोन्ही टीम्स इम्पॉर्टंट टीम्स आणि खऱ्या अर्थानं 16 टीम्स मध्ये मी निश्चित कौतुक करेन सावली कन्स्ट्रक्शन अर्थातच सागर मोहिते सर यांचं, कारण ज्यांच्या माध्यमातून मन मोठं केलं गेलं आणि या स्पर्धेसाठी सागर मोहिते सरांनी निश्चितपणानं या खेळाडूंसाठी या स्पर्धेसाठी आणि या संपूर्ण आयोजनासाठी मात्र घेतलेली भूमिका आणि या भूमिकेचं निश्चितच सर्वांच्या माध्यमातून कौतुक होत आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर रेडी आहेत. दोन्ही संघातले खेळाडू अस्तित्वानं मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतिभेनं स्वतःची प्रतिभा आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली स्पर्धा आहे. महत्वाची मॅच ग्रुप सी मधली इम्पॉर्टंट मॅच आहे. बॉलिंग चान्स वरून बॉलर निघालेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न याआधी देखील तोच प्रयत्न झाला, परंतु यावेळेस तेजस तयार होते, थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर फील्ड पोझिशन पाहिलं, फील्ड रेस्ट्रिक्शन्स पाहिलं. डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे, डीप मिड विकेटला खेळाडू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चौकार आलाय. अर्जुन दादांच्या माध्यमातून कानमंत्र देखील दिला जातोय. अर्जुन दादांचा विचार केला नंतर सातत्यानं गोळेवाडी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि नवी मुंबई कोपरखैरणे आणि त्यासोबतच घनसोली अशा सर्व स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केली जाते. यावेळेस बॉल फ्लिक केलाय, जबरदस्त स्ट्रोक केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक या मॅच मध्ये तेजस प्रभावी कामगिरी करतायत. पहिल्या 2 बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी ग्लोरियस सिक्सर. आता सतीश यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे, पहा ज्या पद्धतीने तेजस यांच्या विरोधामध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट बॉडी लाईन वरचे बॉल आहेत ना, त्या बॉलला थांबवलं गेलं जाणार आहे आणि बॉलर प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आमच्या साथीनं ज्या खेळाडूनं अल्पावधीमध्ये खेळाडूंची मनं जिंकलेत, प्रेक्षकांची मनं जिंकलेत, असा वाईचा सुपरस्टार बाहुबली विस्फोटक खेळाडू स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. अर्थातच ज्यांनी मात्र संपूर्ण आपल्या नावाची जी काही चर्चा आहे ना ती सातारा जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये अनेक स्पर्धा, ओपनच्या खुल्या गटाच्या स्पर्धा, त्यासोबतच लेदर क्रिकेटचा देखील अनुभव आहे असा स्वरंजन अनेक प्रेक्षकांची मनं जिंकलेत. असे स्वरंजन आमच्यासोबत जुळत आहेत अगदी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. यावेळेची लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे. अपील जरूर केलं परंतु अपील मध्ये अगदी उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी आहे. अगदी तेजस शिंदे हा स्ट्रोक कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसतोय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 2 मोठे हिट आल्यानंतर प्रथमेश यांनी जी लय आहे, ज्यांची जो रिदम आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेर नेला आणि त्यानंतरचा तो बॉल आता डॉट बॉल. एक कानमंत्र डीप मिड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवला जातो आता. ओहो, गॅप मध्ये मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर के साथ बहारदार मिला मोका जर्दिया चौका. 4-4-4 चौकार पहिल्याच ओव्हर मध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला जातोय. गोकर्णेश्वर 11 हाही संघ तितक्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि याही संघाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न राहणार आहे या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतोय गोकर्णेश्वर 11ची बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर लेफ्ट हँडेड बॅटर अजय मांढरे या खेळाडूकडे विशेष लक्ष आहे. त्यासोबतच सतीश सनसनं प्रभावित केलं कालच्या मॅच मध्ये, कारण ज्या पद्धतीनं धावांचा डोंगर होता, 96 धावांचं लक्ष पार करत असताना स्वरंजनची जी बॅट तळपली, अगदी मोठ्या फटक्यांचा दानपट्टा स्वरंजनचा पाहायला मिळाला आणि तसंच प्रत्युत्तर किंवा तसाच पलटवार करण्याचा प्रयत्न सतीश यांच्याकडून केला गेला. झुंज अगदी थोडी कमी पडली जरूर, परंतु एका टीमनं मनं जिंकली, एका टीमनं मॅच जिंकली. दोन्ही टीमनं निश्चित सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि आता ही देखील मॅच तितकीच कडवी आहे. जो जीता वही सिकंदर. हो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल.
एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. वाई प्रीमियर लीग षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि 14 धावा धावफलकावरती, 14 रन्स ऑन द बोर्ड. अगदी सतीश यांच्यासह चाहते देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्राइज देखील येत आहेत. म्हणजे अनेक प्रत्येक खेळाडूचे चाहते असतात आणि ते घर बसल्या किंवा कामानिमित्त ग्राउंड पर्यंत पोहोचू शकत नाहीत, मात्र ऑनलाईन त्या खेळाडूचा खेळ बहरण्यासाठी, त्या खेळाडूला प्रोत्साहन दाद देण्यासाठी सतीश यांच्यासाठी महादेव तुपे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येत आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते गोलंदाजीसाठी असणार आहे, परंतु बॉलिंग मध्ये विकल्प कोण आहे ते आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 14 धावा लागतात, 14 रन्स आर ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. अगदी 3 बॉल चांगले हाताळले, 3 बॉल मध्ये मोठे फटके आलेत. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, धर्मपंथ जात एकच जाणतो मराठी. आणि निश्चित आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ वाई आणि त्यासोबतच अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो असे सन्मान्य अभिजित सर हे देखील सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि षटक क्रमांक 2 मध्ये आता स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती आलेत स्वतः टीम ओनर अर्थातच अर्जुन दादा गोळे आणि स्ट्रायकिंग एंड वरती राहुल पवार. वाई सिटीचे खेळाडू आहेत राहुल पवार आणि सातत्यानं टेनिस क्रिकेट मधले मोठे हिट करण्यासाठी किंवा स्फोटक अंदाज ज्या खेळाडूकडून दाखवला जातो आणि छोटी खानी खेळी करतात परंतु संघासाठी इफेक्टिव्ह खेळी राहते असे राहुल आहेत. परंतु समोर देखील अर्जुन दादा आहेत जे व्हेरिएशनसाठी आणि अनेक स्पर्धांचा अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी उघडण्यासाठी आणि बॉल मध्ये व्हेरिएशन करण्यासाठी, गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, क्षेत्ररक्षण आता खुलं झालंय आणि बॉलिंग साठी आपण पाहतोय अर्जुन दादा आल्यानंतर स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवलाय, त्यासोबतच डीप लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक दिसतोय, त्यासोबतच एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला जातोय. असे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणि आता हे 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत. षटक क्रमांक 2 अर्जुन तयार, पहिलाच बॉल स्लोवर वन. पहा ही खासियत आहे, व्हेरिएशनची चर्चा आपण केली आणि गती पूर्णपणे काढून घेतली. राहुल यांचा विचार केला तर वेगात आलेल्या बॉलचं प्रत्युत्तर देतात आणि वाई प्रीमियर लीग मध्ये पूर्णपणे रीड केले या फलंदाजाला अर्जुन दादांनी आणि पहिला बॉल स्लोवर वन हाताळलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बेट करून पिक करू शकले नाहीयेत. नेक्स्ट बॉल लगातारचा दुसऱ्या बॉलवरती देखील स्लोअर वन आहे. इथं अपील केलं जात आहे आणि अपील नक्कीच पंचांनी खारीज केलंय, परंतु लगातारचे दोन्ही बॉल अप्रतिम हाताळले. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना या मॅच मध्ये कुणीही मॅच सोडायला तयार नाही. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तेजस हवी राहिले, गॅप शोधले तेजस यांच्या माध्यमातून. त्यानंतर स्ट्राईक वरती पहिल्यांदाच आले राहुल आणि पहिल्या 2 बॉल वरती स्लोवर वन आणि कलात्मक गोलंदाजी जी काही आपण पाहतो व्हेरिएशन आहेत ते व्हेरिएशन पूर्णपणे अंमलात आणले. या वेळेस समोर खेळ आहे, लॉंग ऑन रिजनला कव्हर करून अकुटप्याचा हाफ ट्रॅकर फटका प्रॉपर, ताकदीचा वापर, राहुल पवारचा वार, 6 धावांचा ब्लास्ट, धमाका षटकार. पहिले 2 बॉल व्हेरिएशन मध्ये आपण पाहतो पुढे केले होते आणि त्यानंतरचा बॉल मात्र हाफ ट्रॅकर मिळाला, त्या बॉलवरती समोर फोर्स केलं आणि आपला ग्लोरियस सीट दाखवला. 6 धावांचा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्योती ज्वेलर्स भुईंज आणि वाई प्रीमियर लीगचं दमदार आयोजन प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी एक चांगली संधी. बॅट चेंज घेतले, त्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत अगदी शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्यानंतरचा प्रयत्न फसतो. एक सिंगल, फार रिस्की सिंगल होती आणि ती तेजस यांनी कमवली आहे. धावफलकावरती सजले टोटल 21 रन्स, 21 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना भुईंज क्रिकेट क्लबचे सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून देखील योगदान दिलं जातं. अगदी पहिल्या दिवसापासून भुईंज क्रिकेट क्लब चिंदवलीचे सगळे खेळाडू, त्यासोबतच चिंदवलीचे ग्रामस्थ, पाचवडचे ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थानं भुईंज पोलीस स्टेशनचे सगळे कर्तव्यदक्ष कर्मचारी ज्यांच्या माध्यमातून पहा सर आणि हे साहेब तैनात असतात म्हणूनच आपण सुरक्षित असतो आणि खेळाडूंसाठी देखील वाव दिला जातोय. त्यामध्ये निश्चितच नितीन दादा जाधव असतील, त्याच पद्धतीने आपण पाहतोय सोमनाथ दादा बल्लाळ असतील, सागर सर मोहिते असतील आणि आदित्य सावंत यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली मेहनत घेतली जाते या स्पर्धेसाठी. अगदी सकाळपासून सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळपर्यंत या ग्राउंड वरती थांबून मेहनत घेऊन युट्यूब लाईव्ह जनरेटर जी काही गरज लागेल ना मैदानामध्ये सुसज्ज मंडप व्यवस्था आहे. अगदी अंपायर्स पॅनल सातारा डिस्ट्रिक्ट सक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच समोरच्या बाजूला जर पाहिलं तर थोडंसं इन बॅलन्स खेळपट्टी होती किंवा थोडे खड्डे होते. अशा परिस्थितीमध्ये मुरुम आणून तिथं लेवल करून त्याही पद्धतीने आपण पाहतोय खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय.
यासोबतच भुईंचे अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. युवा उद्योजक नागेश शेठ चिकणे यांची देखील उपस्थिती आहे. ओहो, टप्पा पडतो, उसळी घेणारा बॉल आहे, त्यानंतर बॉल थांबवला जातोय. थर्ड अंपायर रेफर केलं जातं या बॉलच्या पाठीमागे. ओव्हर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 22 रन्स आर ऑन द बोर्ड. प्रत्येक खेळाडू सिद्ध होतो या ठिकाणी. जी आपण चर्चा केली ना, फलंदाजीची जरूर चर्चा केली, परंतु गोलंदाजांनी देखील प्रभावित केले या ग्राउंडवरती. पहिल्या दिवसाचा विचार केला तर निश्चितपणाने आपण पाहतो पहिल्या दिवसामध्ये देखील अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यासोबतच अगदी आपण पाहतो टर्न घेऊन येणारे प्रवीण पोळ यांनी आपण आधीच्या मॅच मध्ये पाहिले, ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली. किरण शिंदे 6 बॉल 11 डिफेंड करत असताना एक लाईन मेंटेन ठेवली वाईड यॉर्करची. त्यासोबतच वाईड लाईनची काही बॉल अगदी अतिरिक्त उंचीचे होते, ते इम्बॅलन्स झाले आणि तिथे कॅच. म्हणजे किरण शिंदे यांनी संपूर्ण अनुभव पणाला लावला या मॅच मध्ये. आणि आधीच्या मॅच मध्ये निश्चित खोडियार माता 11 या टीम्सच्या विरोधामध्ये खेळत असताना, या टीमच्यासाठी खेळत असताना निश्चितपणाने आपण पाहतोय किरण शिंदे यांची कामगिरी बहरली. आणि त्यासोबतच आता यानंतरची मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. सुपर क्लासिकल मॅच आहे, सुपर क्लासिकल थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच, दोन्ही टीमसाठी जबरदस्त मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती आयकॉन प्लेयर लेफ्ट हँडेड अजय मांढरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अजय आलेत, दाखल झालेत. चिखली गावचे खेळाडू आहेत. षटक क्रमांक 3 स्ट्रायकिंग एंडवरती तेजस अगदी पहिल्यापासून पाय रोवून उभा आहे. हा स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये उंच इलिव्हेशन मिळालंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि या रिजन मध्ये पहा कॅच कॅरी करत असताना अर्जुन दादा यांच्या माध्यमातून थोडेसे इम्बॅलन्स झालेत आणि निश्चितपणाने आपण पाहतोय तो बॉल 1 आणि हा बॉल 4 धावांसाठी. अगदी सकाळचं सत्र अजय मांढरे नाराज आहेत कारण कॅच महत्वाचे आहेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न पहिला मिळाला. अगदी डायरेक्ट सनलाइट देखील डोळ्यावरती येते, अशा परिस्थितीमध्ये क्रुशल मुवमेंट मध्ये कॅच इम्पॉर्टंट आहेत. ओसो फसला याही वेळेचा बॉल, परंतु तिथं क्षेत्ररक्षक नाहीये तेजद आणि डायरेक्ट आपण पाहू शकतो काय रन चेस केलाय आणि निश्चित बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सतीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या रिजन मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक तो काढला आणि डीप मिड विकेट मध्ये ठेवला आणि त्यानंतर मात्र सतीशनं मात्र चांगली कामगिरी केली. मैदानाच्या आतमध्ये एफर्ट जबरदस्त होते, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत, मात्र एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होते. एका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात झाली. आता दोन्ही बाजून मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. अशोक मिनी हेलिकॉप्टर उडवलंय, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅचचा प्रयत्न, कॅच होईल सफल. राहुल पवार बॅक टू डग आउट. पहिलाच झटका, पहिला धक्का, राहुलची महत्वाची विकेट येते. जबरदस्त कॅच डीप लॉंग ऑन मध्ये. युवा खेळाडू, यंग खेळाडू आणि या खेळाडून पहा बॉल वरती नजर ठेवली आणि त्यानंतर बॉल पर्यंत पोहोचले. थोडा अडथळा देखील आहे, अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरलं आणि कॅच कॅरी केलाय. आणि या कॅच साठी 101 रुपयांचा कॅश प्राइज अक्षय ठोके अर्थातच अक्षय एम्पोरियलचे सर्व यांच्या माध्यमातून असणार आहे 101 रुपयांचं कॅश प्राइज. षटक क्रमांक 3 अर्थातच अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. यावेळेसचा बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न 38 सर्कल मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ महान कोई नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी के घाव पत्थर भी आ भगवान नहीं होता.
वाई प्रीमियर लीगचं प्रतिम आयोजन आपण पाहतो. ज्योती ज्वेलर्स भुईंज यांच्या माध्यमातून हा सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संपूर्ण भुईंज क्रिकेट क्लब, ओझरडे वॉरियर्स सोबतच चिंधवली, पाचवड या सर्वांचं मनापासून आभार आहेत. हा बॉल वेल लेफ्ट केलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी थोडेसे शफल देखील झाले होते अक्षय शिलिमकर आणि तो बॉल डॉट बॉल येतोय. अक्षय शिलिमकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या आधीच्या मॅचचा अर्थातच पहिल्या मॅचचे हिरो आहेत. अकोट टप्प्याचा बॉल आहे, पहिल्यांदा स्टॅन्स बदलला, त्यानंतर मिड विकेटच्या पलीकडे पाठवला अक्षय शिलिमकरनं. 6 धावांचा ब्लास्ट. बरेच दिवस क्रिकेट पासून दूर होते, अगदी या आधीचा कालखंड आठवला. 6 धावांनी धावफलकावरती 35 धावा. या खेळाडूंना लेदर क्रिकेटच्या शिरवळच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात. केव्हीएम क्रिकेट क्लब वाई या कॉलेजच्या टीम मध्ये खेळत असताना एक हाती सामने फिरवण्याची ताकद ठेवणारा खेळाडू म्हणून अक्षय शिलिमकरला ओळखलं गेलं आणि ओझरडे वॉरियर्सचा ओपन करणारा एक जबरदस्त खेळाडू, आयकॉनिक प्लेअर म्हणून अक्षयची ओळख आहे. आणि त्यानंतर थोडे काही दिवस क्रिकेट पासून दूर होते किंवा ब्रेक होता, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पुन्हा एकदा तोच जलवा दाखवतायत. 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 18 बॉलचा खेळ पण पहिला, 35 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4. ओसोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅचचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो उलट्या बाजूने झेल होता किंवा अवघड झेल होता. सतीश यांनी मात्र रन चेस केला आणि बॉल पर्यंत जरूर पोहोचले. 2 धावा, 37 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 37. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष बॉलिंग मार्क वरती दाखल होत आहेत. याही वेळेचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. लगातारचे चांगले बॉल हाताळले जात आहेत. अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या बॉलवरती संधी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला, तर नंतरचा बॉल तेजस यांना बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये संतोष काका प्रभावित करतायत. समोर खेळलाय, गॅप मध्ये तो खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, अजय मांढरे त्या रिजन मध्ये, परंतु अगदी 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. अप्रतिम स्ट्रोक पहिला मिळाला, 4 धावांचा एक ग्लोरियस देखना. अप्रतिम चौकार, चांगला स्ट्रोक पहिला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच टीम आहे गोकर्णेश्वर 11 अर्जुन दादा गोळे यांच्या मालकीचा संघ. या टीम मध्ये 50,000 पॉइंट मध्ये 37 रन्स पहिला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच अभि यादव मित्र समूह तसंच अभिषेक यादव यांच्या मालकीचा संघ, युवा उद्योजक, आणि यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना सातत्यपूर्ण पुढे आणण्याचं काम केले गेले. हा स्ट्रोक फसला जातोय. समोरच खेळलाय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. अजय येथील बॅकअप साठी आणि इथं पहा अनएक्सपेक्टेड बाउन्स. अचानक बाउन्स बदलला आणि पायाच्या साह्यानं बॉल फील करण्याचा प्रयत्न फसलाय. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 4 के 7 कहाणी आगे. बॅक टू बॅक 2 चौकार. अगदी लिजेंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 40+ चे खेळाडू हे देखील उपस्थित होत आहेत. हा स्ट्रोक हवेमध्ये उंच, क्षेत्ररक्षक येतील का, परंतु फार दूरवरती. अगदी आपण पाहतो डीप मधून क्षेत्ररक्षक आले, 38 सर्कल मध्येच बॉल विसावलाय. त्याची संधी जीवनदान मिळाले त्या मॅच मध्ये. अगदी जे बॉल उडतायत तिथं नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीयेत, कारण सगळे खेळाडू डीप मध्ये किंवा बाउंड्री लाईन वरती तैनात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये
आपण पाहतोय 2 धावा मैदानामध्ये एक्झिक्यूट केल्या जातात. खरं तर रमेश सुरसे 40+ लीजन खेळाडू उपस्थित होतात. त्यासोबतच सचिन सर ज्यांच्या माध्यमातून अगदी लँड सर्वेइंग आणि त्यासोबतच क्रिकेटवरती प्रेम केलं जात आहे. अगदी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये देखील चांगल्या पद्धतीचे कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते आणि त्यासोबतच क्रिकेटवरती देखील तेवढंच प्रेम आहे. अमृतधारा 11 साठी हे दोन्ही खेळाडू दाखल झालेत. 47 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 47. एक सिंगल कंप्लीट. एकोणपन्नास धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. गोकर्णेश्वर 11 या टीमची चर्चा आपण करतोय. खरं तर जबरदस्त खेळाडूंची फौज या टीम मध्ये पाहायला मिळते. आणि ड्रिंक्स ब्रेक 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 49 रन्स आर ऑन द बोर्ड. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. चार ओव्हरच्या अखेरीस 49 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 49. षटक क्रमांक 5 यश बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. दोन्ही टीम्स तगड्या आहेत. दोन्ही टीम्स मध्ये प्रचंड क्षमता आहे. या मॅच वरती दोन्ही टीमचं भवितव्य अवलंबून आहे. स्ट्रोक हवेमध्येच खेळायचे तर रक्षक येत आहेत अर्जुन दादा, परंतु डोक्यावरून बॉल चाललाय. मस्तक पे दस्तक पॅरलल स्ट्रोक. अगदी असे कॅच अवघड असतात कारण ज्या ज्या वेळेला पॅरलल स्ट्रोक येतो ना त्या वेळेला रनिंग देखील करायचंय, त्यासोबतच बॉलवरती नजर देखील ठेवायचे. हाय जम्प देखील घेतली परंतु बॉल अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून गेलाय. 6 धावांसाठी यशच्या पहिल्याच बॉलवरती सिक्सर ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती लागतात 55 धावा. 55 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. ग्लोरियस मॅच. ओव्हर नंबर 5 यश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल हवेमध्येच आहे. यावेळेसचा बॉल लॉंग ऑन रिजनच्या बाहेर. 6 धावांचा दुसरा षटकार.
63 63 धावा. तीन बॉल. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहेत. येस, मेन स्क्रीन वरती तो डिसिजन आपण चेक करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. पहिल्या पासून तेजस यांनी मात्र आक्रमण चढवलंय. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करायला सुरुवात केली आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. मैदानाच्या आतमध्ये कोणतीही गोष्ट नशिबाच्या जोरावर सोडून चालणार नाही. हा स्ट्रोक देखील हवेतच खेळलाय, गॅपमध्ये फटकाय आणि हाही बॉल निघालाय बाउंड्री लाईन ओलांडून 6 धावांसाठी समोरच्या दिशेनं. तेजस शिंदे या मॅच मध्ये स्वतःचा संपूर्ण अनुभव पणाला लावतोय आणि या मॅच मध्ये संपूर्णपणे तेजस शिंदे अगदी हवी राहिलाय. अगदी या ठिकाणी सन्माननीय रोहित जायगुडे देखील यांची उपस्थिती होते. अर्थातच प्रत्येक टुर्नामेंट मध्ये रोहित जायगुडे यांचा प्रवास जर पाहिला ना तर टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, केव्हीएमच्या अनेक स्पर्धा, त्यासोबतच महाबळेश्वर मध्ये खास करून अंडरआर्म क्रिकेटसाठी रोहित जायगुडे हे बोलायांकित नाव आहे. आणि महाबळेश्वर मध्ये अनेक स्पर्धांमध्ये रोहित जायगुडेंनी अंडरआर्म क्रिकेटची देखील सेवा केली आणि स्वतःच्या एकट्याच्या जीवावरती अनेक टुर्नामेंट जिंकलेले आहेत. असे व्यक्तिमत्व क्रिकेट वेडे खेळाडू. यावेळेचा बॉल लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे पहा. थर्ड अंपायर रेफर केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे का हे आपण पाहणार आहोत. अगदीच वाईड साठी रेफर केलं जात आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा बॉल किंवा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आतापर्यंत तरी आलाय, परंतु मेन स्क्रीन वरती आपण पुन्हा एकदा हा बॉल चेक करणार आहोत. इम्पॉर्टंट मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीम तगड़े आहेत. मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है आज पता चलने वाला है. एका बाजूने तेजस शिंदे तर दुसऱ्या बाजूने अगदी अजय मांढरे आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूवरती जे विशेष लक्ष आहे आणि मोठे फॅन फॉलोइंग वर्ग देखील उपस्थित झाले. अर्थातच सतीश सनस म्हणजे एका बाजूने राहुल पवार जरी बाद झाले असले तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय शिलीमकर यांनी देखील चांगली साथ दिली आहे. स्ट्रोक हवेतच खेळलाय, उंच इलेव्हेशन मिळालंय, क्षेत्ररक्षक येत आहेत उलट्या एंडनं. त्यानंतर कॅचचा प्रयत्न आणि कॅच इथं पहा, तिसरं जीवनदान. ओहो, स्ट्रायकिंग एंड वरती फेकी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अगदी धावा मैदानाच्या आतमध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. बाउंड्री लाईनच्या अलीकडे पहा, बाउंड्री वाचवली आहे जबरदस्त. आणि इथं आपण पाहतोय धावा पंच 5 धावा, 4 धावा. ओके, 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती लागताय. टीम अभि यादव मित्र समूह या टीमच्या टोटल 73 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 73 मॅच जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 74चं लक्ष आहे. महाकाल 11 आणि अमृतधारा 11 या मॅचचा टॉस करूया आपण. अभि सरांच्या शुभ हस्ते अर्थातच सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी उपस्थित होतात. टॉस करूया आपण. दोन्ही आयकॉन्स, एका बाजूला कुसगावचा ब्रँड अर्थातच अमित वरे बॉन्ट मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतो विरोधामध्ये उभे टाकणार आहेत अर्थातच शरद कोंढाळकर.
रेणावळे गावचा सुपरस्टार खेळाडू. दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत आणि या दोन खेळाडूंची एकमेकांच्या समोर गाठ पडली आहे ठकाठका वाई प्रीमियर लीग मध्ये. पहा आता गोकर्णेश्वर 11 या टीमकडे विशेष लक्ष आहे. या टीमला मॅच देखील जिंकायचे आणि काही बॉल शिल्लक देखील ठेवायचे किंवा काही बॉल मध्ये आपण पाहतो एका चांगल्या मार्जिन किंवा एका चांगल्या मार्जिन सेट करत असताना बॉल शिल्लक ठेवून ही मॅच जिंकणं गरजेचं आहे टीम गोकर्णेश्वर 11 या टीमला. आणि गोकर्णेश्वर 11 टीमचा विचार केला नाही, या संघामध्ये ताकद आहे. अजय मांढरे त्यांच्या सोबतीनं मात्र 36 रन्सनं प्रभावित केले. अजय मांढरे थोडेसे अडकत आहेत वाऱ्याच्या विरोधामध्ये खेळत असताना, स्ट्रोक सिलेक्ट करत असताना अजय मांढरे यांना या ठिकाणी आपण पाहतो स्वतःवरती संपूर्ण आता जोरकस फटके करण्याची गरज आहे किंवा पॉवर जनरेट करावी लागेल, परंतु सतीश सनास यांनी मात्र प्रभावित केलंय. संपूर्ण प्रेक्षकांना निश्चितपणाने या ठिकाणी प्रभावित करत असताना पाहायला मिळतात आणि ही मॅच देखील ते सहजासहजी सोडणार नाहीयेत. शेवटपर्यंत मैदानामध्ये रंगत वाढणार आहे. टॉस करूयात आपण. अगदी एका बाजूला शरद कुंडाळकर महाकाली रेवनचे आयकॉन, तसेच कर्णधार, त्याचबरोबर अमित वरे बॉन्ड आपल्यासोबत जोडले जातील. अमृतधारा 11 या संघाच्या माध्यमातून नितीन तापे येणार. यांच्या हातात असेल कॉइन, अगदी कॉल असेल अमित यांचा. काटाचा कॉल आहे आणि एकदम मात्र काटा आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अमित, काय असेल निर्णय? आम्ही गोलंदाजी करू प्रथम. अगदीच गेले 3 दिवस आपण सामने पाहताय. ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 अगदी मॅचेस पाहिल्यानंतर महत्वपूर्ण मॅच समोर एक तगडा संघ महाकाली 11 सारखा. रणनीती काय असेल बॉलिंग करत असताना? रणनीती काय नसेल, आम्ही एक एक ओव्हर आम्ही चांगली टाकण्याचा प्रयत्न करू. 5 बॉलर आहेत आमच्याकडे, ते चांगलेच टाकतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि आयोजनाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप सुंदर आयोजन आहे. वाई तालुक्यातली मला वाटतं बक्षिसाच्या रकमेतली सर्वात मोठी टुर्नामेंट असेल आणि इकडे खेळायला पण मजा येईल. नक्कीच ऑल द बेस्ट मॅचसाठी. निश्चितपणे ओव्हर बाय ओव्हर जायतील असं आम्ही त्यांनी सांगितलं. शरद, टॅकल करत असताना काय रणनीती असेल? आम्ही आमच्या मेरिटवर घेण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आतापर्यंत चुरशीच्या लढती आपण पाहिल्यात. याही लढतीमध्ये चोरस पाहायला मिळेल. सातत्यानं आपण दोघेही ओपनचं क्रिकेट खेळत असता. अगदी मुंबई नगरीमध्ये अनेक स्पर्धा खेळताना आपण पाहायला मिळतात. आता आज तालुका स्तरावरची पूर्व विभागामधली ही ग्रामीण स्तरावरची स्पर्धा 360 अंशाचं मैदान खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आता या मैदानावर खेळत असताना संघ बांधणी कशा पद्धतीने झाल्या आणि काय भावना असतील या मैदानात उतरताना? तसं बोललं तर आमच्या संघामध्ये लिजंड खूप आहेत. तर लिजंड लोकांचा अनुभव मला चांगला शेअर करता येईल. त्यांच्यासोबत चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पुन्हा एकदा दोघांनाही ऑल द बेस्ट. या मॅचसाठी शुभेच्छा असतील. अगदी महत्वपूर्ण मॅच. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अमित वरे बॉन्ड अर्थात अमृतधारा 11 यांनी घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. महत्वपूर्ण मॅच अगदी आपल्या भेटीला येते. आजचा 3रा महत्वाचा दिवस आणि आजच्या दिवसामधली एक महत्वपूर्ण लढत. त्यापूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला एक महत्वपूर्ण थरार. खऱ्या अर्थानं क्वालिफिकेशन नजरेच्या टप्प्यामध्ये एका बाजूला अभिषेक 11 तर त्यांच्या समोर गोकर्णेश्वर 11 आणि अर्थातच या मॅचचा थरार ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे या मॅचची धावती कहाणी पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडतील सातारा जिल्ह्यातला एक बुलंद आवाज अनिकेत कामटे सर. धन्यवाद अभि सर. खऱ्या अर्थानं वाई प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते. वाई प्रीमियर लीग कडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. पहिल्या दिवसामध्ये नवलाई 11 चिंदवली अर्थातच अक्षय गायकवाड यांचा संघ आणि त्यासोबतच सन्मान्य युवा उद्योजक गणेश डानपटे यांच्या मालकीचा असणारा संघ अर्थातच मॉन्स्टर 11 हे 2 संघ क्वालिफाय होत आहेत सुपर 8 मध्ये. तर त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यानंतर निश्चितपणे टेक्निकली शिव इंटेरियर हा संघ क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अजूनही या ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं तर नेट रन रेट वरती सगळं दारोमदार अवलंबून आहे. नेट रन रेट इम्पॉर्टंट आहे आणि सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सतीश आणि त्यांच्या सोबतीनं आयकॉन प्लेअर अर्थातच ट्वेल्थ मॅन दोन्ही टीम्स. गोकर्णेश्वर 11 आपल्याला विनंती 12th मॅन आणि अभि यादव मित्र समूह.
प्रदीप मोरे बॉलिंग ट्रॅकवरती अर्थातच कडेगावचे सुपरस्टार खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट सातत्यानं पाचगणी परिसरामध्ये खेळतात जरूर, परंतु ही मॅच महत्वाची आहे. समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडलाच खेळलाय. पहिला बॉल, त्यानंतर ऑन साईडला क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सतीश यांचा होता, परंतु थांबवलं गेलं अगदी एकाच धावेवरती. 1 के 7 कहाणी आगे. जबरदस्त मॅच आहे, सुपर क्लासिकल मॅच आहे. अभिषेक यादव मित्र समूह या टीमसाठी देखील ही इम्पॉर्टंट मॅच आहे. तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये गोकर्णेश्वर 11 याही संघाला चान्स आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलचा सामना आता सतीश सनस कशा पद्धतीने करतील हे पाहणं गरजेचं आहे. प्रतिभा आहे, प्रचंड मोठ्या स्पर्धा खेळल्या जातात नवी मुंबईच्या ठिकाणी आणि त्यासोबतच वाई तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि क्षेत्ररक्षण बदल केलेत तेजस यांनी सतीशांच्या विरोधामध्ये. एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू आणला, डीप कव्हर पॉइंटला, त्यासोबतच एक लॉंग ऑनला क्लोज खेळाडू आणलाय आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी होत आहेत. जबरदस्त मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. सतीश स्ट्रायकिंग एंड वरती रेडी. ओहो, वेगवान बॉल. या बॉल वरती पहा, इथं जो अनएक्सपेक्टेड बाउन्स आहे ना, इथं टप्पा पडल्यानंतर बॉल कधी खाली राहतोय तर कधी उसळी घेतोय. अपेक्षित नव्हतं सतीश यांच्यासाठी आणि डायरेक्ट तो शरीरावरती किंवा डोक्यावरती बॉल आदळतोय, परंतु एक सिंगल येते. सतीश यांचा विचार केला ना तर सातत्यानं नवी मुंबईमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंना लगातारचे 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. तर समोर बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप मोरे यांनी देखील वाई प्रीमियर लीग ज्या प्रीमियर लीग झालेत ना त्या प्रीमियर लीग मध्ये शेवटचे 2 सामने खेळण्यासाठी प्रदीप यांना ओळखलं जातं. हा सोखावेत खेळलाय आणि हा बॉल क्षेत्ररक्षक आहे. हो, काय कामगिरी करण्याचा प्रयत्न केला यार तेजस यांनी. बॉल पर्यंत नजर ठेवली, एका क्षणाला असं वाटलं की हा षटकारच आहे, परंतु शेवटच्या क्षणी अखेरची जंप घेतली आणि त्यानंतर तो बॉल बाउंड्री लाईनच्या अलीकडे थांबवण्याचा एक खास प्रयत्न. आपल्या टीमसाठी हे योगदान दिलं जाते तेजस यांच्या माध्यमातून या महत्वाच्या मॅच मध्ये. पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 रन्स अराउंड द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रेडी आहेत सतीश. 3 बॉलवरच्या पाठीमागे 3 सिंगल मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. हो, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. अगदी पाणबुडी ज्याप्रमाणे पाण्यातून सबमरीनली जाते ना त्याचप्रमाणे सतीश अक्षरशः पाहत राहिले, कारण बॉल इतका खाली राहिला की मात्र त्या बॉलवरती कोणतंही उत्तर नव्हतं. डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 1. इम्पॉर्टंट मॅच, सुपर क्लासिकल मॅच. प्रत्येक टीम या ठिकाणी विजयाचा संघर्ष किंवा मैदानामध्ये स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी सतीश आता मैदानाच्या आतमध्ये. हो, याही वेळेचा बॉल चांगलाच टप्पा आहे, गुड लेंथ वरचा टप्पा. त्यानंतर मिड विकेटला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रदीप मोरे अर्थात बाळा यांनी केली आहे. पुन्हा एकदा प्लेस केलाय, बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॅकवर्ड पॉइंट मधून, परंतु बॉल फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. त्याचबरोबर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. पहा, सन्माननीय अमोल शेठ सोनावणे यांच्या माध्यमातून येणारी टुर्नामेंट 4 जून पासून एक मोठी टुर्नामेंट आपल्या भेटीला येते. आयकॉन कॅटेगरीची टुर्नामेंट आहे आणि त्या वाईच्या ग्राउंड वरती रंगणार आहे आणि त्याही टुर्नामेंटसाठी आपण तीही संपूर्ण टुर्नामेंटचं स्वरूप प्रत्येक भागातल्या टीम आहेत, पश्चिम भागातल्या टीम आहेत, पूर्व भागातल्या टीम आहेत, त्यासोबत ओपनचा एक हाप आहे म्हणजे खुल्या गटाचे देखील खेळाडू त्या ग्राउंड मध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहेत आणि गाववाईज खेळाडूंना प्रोजेक्ट करणारी ही स्पर्धा आहे. अशा पद्धतीनं अमोल सोनावणे अर्थातच बीजीएम क्रिकेट क्लब वाई, बीजीएम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सातत्यानं अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. 40+ ची देखील स्पर्धा खेळली गेली आहे आणि बीजीएम यांच्या माध्यमातून ती स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये 4 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा बेडात मराठे वीर दौडले 7 नवे 7 रन्स अराउंड द बोर्ड. मोठं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मोठे स्ट्रोकच एक्झिक्यूट करावे लागणार आहेत या मॅच मध्ये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना 74 धावांचं एक टार्गेट सेट केलं गेलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये तेजस यांची बॅट बहरली आणि त्यानंतर चांगली धाव फलकाची एक रेशो उभा राहिलाय. षटक क्रमांक 2 साठी आमंत्रित केलं जाते. ओव्हर नंबर 2, राईट आर्म अराउंड दी विकेट.
हा स्ट्रोक हवेत केला, उंच इलेव्हेशन मिळालंय. क्षेत्ररक्षक येत आहेत कुणाल डेरे बॉलच्या खाली आणि कॅच मात्र इथं ड्रॉप होतोय. पहिल्या इनिंग मध्ये देखील कॅच ड्रॉप झाले आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील कॅच ड्रॉप होत असताना पाहिला मिळत आहेत. थोडेस मिसकम्युनिकेशन, ऊन देखील तितकंच वाढलंय आणि निश्चित अशा परिस्थितीमध्ये कॅच कॅरी करत असताना थोडासा या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर, राईट हँडर बॅटर मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. सतीश सनस यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. हा जर सामना फिनिश केला तर महादेव तुपे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा कॅश प्राइज आहे. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला जातोय, मिडल केलाय आणि मिड विकेटच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट सिक्सर. मला वाटतंय गणेश शेट यांच्या गाडीला टार्गेट केलंय जणू खेळाडूंनी. अगदी लगातारच्या तिसऱ्या वेळेस हा बॉल जाऊन आदळलाय गाडीवरती. बिग हिट, अप्रतिम स्ट्रोक. 15 धावा धावफलकावरती, 15 रन्स. धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा सामना. ग्लोरियस. हो, या वेळेस पहा बॉल लेफ्ट केलाय, परंतु वाईट लाईनचा बॉल आहे किंवा हा एक चांगला विकल्प आहे आणि त्याच रिजन वरती बॉल ठेवला गेला आणि डॉट बॉल येतोय. आताच्या चालू घडीमध्ये जर आपण पाहिलं ना, अनेक खुल्या गड्ड्याच्या ज्या स्पर्धा होत असतात, अशा परिस्थितीमध्ये खेळाडू ज्या वेळेस मात्र स्लॉट वरती मोठे फटके येतात त्यावेळेस मात्र गोलंदाज ती किमया करतो आणि बॉल मात्र ऑफस्टम्पच्या भरपूर थोडासा बाहेर. मैदानामध्ये वादळ येत आहे आणि या वाई तालुक्यामध्ये देखील वाई प्रीमियर लीगचा प्रलय आलाय. अर्थातच प्रत्येक खेळाडूनं या ग्राउंड वरती सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय. प्रत्येक खेळाडू आपला क्लास दाखवतोय. समोरच्या दिशेनं शो केला, लगातारचा दुसरा ब्लास्ट, हाय अँड हँडसम ग्लोरियस सिक्सर. काय बॅटिंग केली जाते, लाजवाब सिक्सर. मैदानामध्ये बॉल आला तसा भिरकावून दिला. 6 धावांसाठी ऑन द राईज, डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या पलीकडे. $21. मिड विकेटच्या पलीकडे बॉल फेकण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक कुणाल, एक सिंगल. जबरदस्त बॅटिंग केली जाते. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. या ओव्हरला चांगल्या पद्धतीने पुढे आणलंय आणि धावफलकाच्या दिशेनं वाटचाल करत असणारी ही ओव्हर पाहायला मिळते. षटक क्रमांक 2. हो, स्लोवर वन हाताळला, त्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल येतोय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 22.
यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. 18 बॉल जशी जशी 51 ची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 18 बॉल 51 असं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल पवार दाखल झाले षटक क्रमांक 3 मध्ये. स्ट्रायकिंग एंडवरच्या बॅटरनं प्रभावित केलंय. जबरदस्त बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुपर क्लासिकल स्ट्रोक एक्झिक्यूट केलेत. हो यावेळेस मिडल केलाय बॉल हवेत. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी केली आहे आणि या दोन्ही खेळाडूंनी सांगितलं सहजासहजी आम्ही हा सामना सोडणार नाही. ज्या पद्धतीनं मोठं लक्ष आहे परंतु त्या टार्गेटचा पाठलाग त्याच पद्धतीनं गोकर्णेश्वर 11 अर्थातच अर्जुन दादा गिड गोळे टीम अँड ओव्हरऑल कंपनी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती असताना जबरदस्त बॅटिंग केली जाते. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम फटकेबाजी आणि राहुल यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. ज्या पद्धतीनं स्लॉट मधला समोरचा बॉल सापडला आणि त्या बॉलला बिग हिट सिक्सर मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला. पहिल्या ओव्हर खास करून प्रदीप यांची कमालीची राहिली. प्रदीप यांनी सातत्यानं प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त बॉल हाताळलेत. यांचा विचार केला ना तर टप्पा अप्रतिम राहतो परंतु इथं पहा ही लाईन चांगली आहे. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला. या आधीचा बॉल स्लॉट मध्ये होता परंतु त्यानंतर राहुल यांनी ओळखलं परखलं कानमंत्र देखील त्यांना दिला गेला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा बॉल ठेवला आणि त्या बॉलवरती मात्र डॉट बॉल आला. एक तुम्हारी गेंद आहे तो एक हमारी भी गेंद आहे. अशी मॅच चुरशीची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. सुपर क्लासिकल मॅच. हल्ली राहतोय बॉल परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बॉल यष्टीरक्षकानं थोडासा यष्टीरक्षकाच्या हाताला लागला आणि त्यानंतर बॉल थांबवण्यामध्ये यशस्वी झाले. परंतु बॉल जर यष्टीरक्षक थांबवू शकले नसते ना तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये इथं आउटफील्ड फास्ट आहे. एक सिंगल. आता स्ट्रायकिंग एंड वरती सतीश. अर्जुन दादा यांच्या माध्यमातून देखील सतीश यांना प्रोत्साहित केलं जात आहे कारण ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. गोकर्णेश्वर 11 खास करून शेवटपर्यंत मॅच न सोडणारी टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. खास अनेक स्पर्धांमध्ये तेजदीप 11 या नावानं संघ खेळत असतो. अर्थातच अर्जुन दादांचे दोन्ही सुपुत्र तेज आणि दीप यांनी देखील प्रभावित केले अंडर 19च्या अनेक स्पर्धांमध्ये. समोर खेळाय बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत बॉल फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि त्यानंतर मिस फील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये स्ट्राइक रोटेट. अगदी आपण पाहतोय एका क्षणाला अगदी एक क्षण मिळाला आणि तो क्षण पुरेसा होता ही धाव चोरण्यासाठी. 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागताय. 32. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 दोन्ही टीम साठी महत्वाचा सामना. महामुकाबला. नेट रन रेट देखील तितकाच इफेक्टिव्ह आहे. स्लोवर वन होतात आणि तो लोअर फुल टॉस पहिला मिळाला. स्ट्रोक आधी एक्झिक्यूट झाला आणि त्यानंतर मात्र सतीश अगदी स्माइल देखील आहे कारण या बॉलवरती त्यांना माहिती आहे तो जो बॉल होता ना तो पट्ट्यामधला होता किंवा या बॉलवरती क्षमता होती बिग हिट करण्याची. लांब लचक ठोकण्यासाठी प्रयत्न केला गेला होता सतीशांच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. 32 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 32. 74चं लक्ष आहे. षटक क्रमांक 3 राहुल पवार यांनी देखील वाईसीटी टुर्नामेंट मध्ये प्रभावित केलं. स्ट्रोक फर्स्ट बॅटची स्ट्रॉंग एज. त्यानंतर 30 यार्ड सर्कल मध्ये स्ट्राइक रोटेट होईल आणि स्वतः स्ट्राइक वरती राहणार आहे तिथून पुढे सतीश. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 33 धावा. 33 रन. एका बाजूला गोकर्णेश्वर 11 अर्थातच अर्जुन दादा गोळे यांच्या मालकीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच टीम मैदानामध्ये अभि यादव मित्र समूह. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 33 धावा. 74चं लक्ष म्हणजे इथून पुढे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 41 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये 7 षटकार ठोकण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम गोकर्णेश्वर 11 आणि क्षमता आहे हे दोन्ही खेळाडूंनी मात्र प्रभावित केलंय. 12 बॉल 41 असं समीकरण. जबरदस्त सामना आहे. लाजवाब मॅच आहे. दुनिया का अशोक पाला नाही जाता. मैदानामध्ये तुम्हाला संघर्षच करावा लागेल. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो. इच्छाशक्तीनं खेळावं लागेल. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो आणि ज्यावेळेस लढाई विचारांची असते ज्यावेळेस लढाई महत्वाची असते
त्यावेळेस सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरता येतं. इथं अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरायचा आहे आणि गोकर्णेश्वर 11 साठी देखील महत्वाचीच मॅच आहे आणि म्हणून स्वतः अर्जुन दादा गोळे मैदानामध्ये पाणी घेऊन आलेत आणि संदेश देत आहेत. खरं तर ही मॅच महत्वाची आहे, लढाई महत्वाची आहे. 12 बॉल 41 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस शिंदे. अगदी या खेळाडूंना सातत्याने 1 गाव 11चा क्रिकेट खेळत असताना प्रथम बॅटिंग केली, तदनंतर मात्र गोलंदाजीसाठी देखील आता मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. अनेक वेळेला आपण पाहतो फक्त बॅटिंगच करत होता आणि बॅटिंगच्या माध्यमातून आयकॉन राहिलेला खेळाडू, परंतु संघाची गरज ओळखून हा खेळाडू आता मैदानामध्ये जिथे गरज लागेल तिथे पुढे आलेला खेळाडू बॉलिंगसाठी. महत्वाची मॅच आहे, जबरदस्त मॅच. 12 बॉल 41 ओव्हर महत्वाची. तेजस शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड विकेट साठी सज्ज. पहिलाच बॉल वाईड येतोय आणि पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा रन देखील येते. 12 बॉल जसेच्या तसे 40 ची गरज आहे. हृदयाचे टोके वाढतायत सर्वांचेच, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना ही मॅच कुठे घेऊन जाईल सांगू शकत नाहीत. वाऱ्याचा प्रवाह देखील महत्वाचा आहे. कालच्या दिवसामध्ये डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात बार होतं. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय आणि मिड विकेटच्या पलीकडे पाठवलाय. तेजस यांच्या विरोधामध्ये सतीश यांचा हल्ला. सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक. अकुटप्याचा बॉल सापडला, वेट केला, पिक केला, आपल्या बॅटमध्ये आला आणि त्यानंतर फेकून दिलाय 6 धावांसाठी. मॅक्झिमम ब्लास्ट. जबरदस्त सिक्सर. या वेळेचा बॉल मात्र चांगला हाताळला. स्लोवर वन आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप देखील पाहायला मिळाला. हाफ ट्रेकर बॉल वरती षटकार आला हे पाहिलं तेजसाने आणि त्यांनी अँगल क्रिएट केला आणि इथं हा बॉल खाली देखील राहतोय थोडासा आणि डॉट बॉल येतोय. हो या वेळेचा बॉल मात्र व्हाईट बॉल येतो एक्स्ट्रा. अतिरिक्त वाईट लाईन. तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार आहेत अराउंड विकेट साठी. स्लोवर वन. गतीमधलं परिवर्तन पाहायला मिळालं. त्यानंतर बॅकअप आहे. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केलेली नाही. स्वतःवरती विश्वास ठेवलाय सतीश यांनी, किंवा एक धाव घेण्याची संधी होती परंतु स्वतःवरती विश्वास ठेवून, कारण लक्ष अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणाने स्ट्राईक इम्पॉर्टंट आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउन्स बॉल फरार होईल 4 धावांसाठी. क्लासिक हिट. चौकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी. 1-1 रन महत्वाचे, 1-1 धाव महत्वाचे आणि आता सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय गोकर्णेश्वर 11 या टीमच्या माध्यमातून. धावफलकावरती टोटल धावा लागतायत 45 रन. 74चं लक्ष आहे. 74 च महत्वाचं लक्ष. 45 धावा. एका बाजूला अभिषेक यादव मित्र समूह हाही संघ तितकाच तगडा आहे, दुसऱ्या बाजूला गोकर्णेश्वर 11 या टीमची तगडी स्टारकास्ट पाहिला मिळते. सतीश सनास स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळाय. फटका फसलाय आणि कॅच मात्र ड्रॉप होतोय सतीशांचा. हो कॅच इथं महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट महत्वाच्या क्षणी कॅच ड्रॉप केला जातोय. 2 धावा मैदानामध्ये यश मिळालं. पाचच्या पद्धतीने आपण पाहतो जोरकस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समॅन तर जबरदस्त होता पण मात्र वेळेची अचूकता नव्हती. अशा परिस्थितीमध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता आणि कॅच निश्चित इम्पॉर्टंट राहिला असता परंतु हा कॅच ड्रॉप. 7 बॉल येणारे 27 ची गरज आहे इथून पुढे. हा बॉल महत्वाचा.
या बॉलवरती काय घडेल, सतीशांचे काय मनसुबे असतील. हा स्ट्रोक हवेत केला ऑन साइडला, 6 धावांसाठी मॅग्नाफिसेंट हिट, सिक्सर. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतरच्या बॉलवरती जले पे चिडका हुआ नमक. आता इथून पुढे पहा दोन्ही टीम साठी मॅच ऑन, संघर्षाची मॅच. 6 बॉल येणारे 21 ची गरज. काय मॅच रंगली आहे पहा, 27 वरून आता 6 बॉल 21 वर मॅच आली आहे. महत्वाचे 6 बॉल असणार आहेत, 21 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीम साठी आज सामना ऑन झालाय, जिवंत झालाय सामना. सुपर क्लासिकल मॅच, इम्पॉर्टंट मॅच, लाजवाब मॅच. 6 बॉल 21. सहा बॉल येणारे 21 ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे, दोन्ही बाजूनं सामना अगदी झुंज दिली जाते. जबरदस्त झुंज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती पहा, स्ट्राईक रोटेट झाले. सतीश नॉट स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप लॉंग ऑन ला खेळाडू पहा, लॉंग ऑफ रिजन ला खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील रेडी. 6 बॉल 21. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर देखील रेडी होतोय. कुणाल मैदानाच्या आतमध्ये रेडी होतोय. जबरदस्त मॅच. या वेळेचा बॉल, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 6 बॉल येणारे 20 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच, जबरदस्त सामना आहे. दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. सुपर क्लासिकल मॅच. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल देखील व्हाईट बॉल येतोय. आणि जसे जसे व्हाईट बॉल येत आहेत ना, तसे जसे प्रेक्षकांच्या मध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय. अगदी 2 बॉल वाईट आलेत, एक्स्ट्रा रन आली आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं स्कोर आता इथून पुढे 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. हो इथं बॅक चेंज, स्ट्रॉंग एज आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. ओ युटी आउट. 2 वाईट बॉल आले जरूर, परंतु त्यानंतर मात्र इम्पॉर्टंट विकेट आली. तेजस यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थातच अर्जुन दादा अनेक सामन्यांमध्ये ओपन करत असतात आणि अनेक सामन्यांमध्ये त्यांनी अगदी प्रभावित केलंय. परंतु शेवटच्या बॉलवरती सतीशांनी षटकार ठोकला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि एका एंडनं विकेट देखील आली आहे. आता अर्जुन दादा यांची खेळी महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. 5 बॉल लाजवाब आहेत, 5 बॉल इम्पॉर्टंट आहेत. राहुल मैदानाच्या आतमध्ये अर्जुन दादांना निश्चित कानमंत्र देत आहेत. 5 बॉल मध्ये 3 मॅसिव्ह हिट. मॅच साधं सरळ इक्वेशन. मोठे हिट मैदानाच्या आतमध्ये येतील का? परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, दोन्ही टीम्स तितक्याच तगड्या आहेत. लाजवाब मॅच मैदानामध्ये रंगते. सुपर क्लासिकल सामना आहेत. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा, वाई प्रीमियर लीग, ज्योती ज्वेलर्स आणि त्यासोबतच भुईन्स पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी आणि त्यासोबतच या सर्व आयोजन समिती. लोअर फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळला जातोय. अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट आणि सतीश स्वतः स्ट्राईक वरती आलेत. थर्ड अंपायर रेफर केला जातो बॅटिंग टीमच्या माध्यमातून. पहा बॉल मेन स्क्रीन वरती थर्ड अंपायरच्या माध्यमातून बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतलाय. हृदयाचे ठोके सर्वांचेच वाढलेत. मॅचकडे सर्वांचंच लक्ष आहे. जेवढं लक्ष या मॅचकडे अभि यादव मित्र समूहाचं आहे, तेवढंच लक्ष गोकर्णेश्वरचं आहे, तेवढंच शिव इंटेरियर, सावली कन्स्ट्रक्शन या सगळ्या प्रेक्षकांचं आणि पंचांचा इशारा होतोय. फेअर डिलिव्हरी, डीप होणारा बॉल आहे. अगदी थर्ड अंपायर रेफर पाहिला मिळाला या बॉलच्या पाठीमागं. आणि आता इथून पुढे धाव फलक जर पाहिला, 4 बॉल येणारे. 4 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल येणारे, 18 ची गरज. सुपर क्लासिकल. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉल. 4 बॉल येणारे, 17 ची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी आहे.
17 runs needed to win in 4 deliveries. सुपर क्लासिकल मॅच, इम्पॉर्टंट मॅच, जबरदस्त सामना. हृदयाचे डोके वाढतायत. हो हो हो, यावेळेस आधी फटका खेळून बसलेत आणि इथं थर्ड अंपायर रेफर केलंय वाईट साठी, परंतु ऑफस्टमचा थोडासा व्हाईट बॉल डिलिव्हर केलाय आणि ओके ओके पापनचं सांगा निर्णय आपला. खेळाडू कुणीही तिथे येणार नाहीत, खेळाडू चर्चा करू नका. चला मॅच थर्ड अंपायर रेफर फॉर व्हाईट साठी रेफर केलं जात आहे. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन येते. 4 बॉल येणारे 16ची गरज आहे. सुपर क्लासिकल मॅच, 4 बॉल वरती 4 बाउंड्री किंवा मोठे हिट, काय मॅच समीकरण असणार आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय. सुपर क्लासिकल मॅच. हा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफ रिजनच्या पलीकडे. 6 धावांसाठी फुल टॉस बॉल वरती मॅसिव्ह मॅक्झिमम लाजवाब हिट, सिक्सर. आता इथून पुढे 3 बॉल येणार आहेत आणि 3 बॉल मध्ये 12ची गरज, पार हृदयाचे 10ची गरज आहे. 3 बॉल येणारे 10ची गरज. सर्वांनी पहा, सर्वांचे या ठिकाणी जेवढे प्रेक्षक आहेत ना, या सर्वांचं लक्ष मॅचकडे काटेकोर बारकाईनं. 3 बॉल येणारे 10ची गरज. सुपर क्लासिकल मॅच, लाजवाब मॅच. सतीश यांच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. समोर कुणाल. हो हो, यावेळेस चांगली लाईन हाताळली. हा बॉल मात्र कमबॅक करणार आहे. फुल टॉस बॉल वरती प्रहार आला, परंतु त्यानंतरचा जो बॉल होता ना, तो अचूक टप्प्यावरती मेंटेन ठेवला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. आता इथून पुढे 2 बॉल 10 म्हणजे या बॉल वरती बिग हिटच करावा लागेल, मोठाच हिट करावा लागेल मैदानामध्ये. परंतु सतीश यांनी संघर्षाची केली, मन तर जिंकली आहेत. सर्व खेळाडूंची काय लाजवाब मॅच रंगवली आहे. शेवटपर्यंत हा सामना अगदी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणार आहे. हृदयाचे सर्वांचे टोके, अंगावरती काटा निर्माण झाला. महत्वाचा बॉल, यावेळेस ते पाऊस झालेत. त्यानंतरचा बॉल व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी आलाय. 2 बॉल येणारे, 2 बॉल आणि 9ची गरज. 9 runs needed to win in 2 deliveries. महत्वाचा बॉल आहे, इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉल वरती मॅचची कहाणी अवलंबून. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. 2 बॉल 8ची गरज आहे. पहा ज्या पद्धतीने सामना पुढे चाललाय ना, मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. अगदी प्रेशराइज सिच्युएशन. सुपर क्लासिकल मॅच, बेधडक मॅच, जबरदस्त मॅच. अगदी आपण पाहतोय सर्वांच्याच नजर आहेत. स्लो बर्मान, गतीमधलं परिवर्तन आणि अखेरकार तो बॉल आलाय. पा वाईड आले 2, परंतु त्यानंतर कमबॅक करणारा बॉल अभि यादव मित्र समूहासाठी. आणि त्यानंतर 1 बॉल 8ची गरज. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम आहे. अजूनही एखादा आशावादी संघ आहे, तो प्रयत्नवादी आहे आणि प्रयत्नवादी संघ आशावादी आहे. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का?
परंतु मॅच वरती वर्चस्व निर्माण करणारा बॉल डिलिव्हर केला स्लोवर बर्ड. शेवटचा बॉल, 8ची गरज. जबरदस्त मॅच. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. आणि या बॉल वरती फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा सामना निश्चितपणे षटकार खेळलाय गोकर्णेश्वरनं, परंतु हा सामना जिंकलाय टीम अभि यादव मित्र समूह. दोन्ही टीम, एका टीमनं सामना जिंकला तर एका टीमनं प्रेक्षकांची मनं जिंकली. एका धावेनं हा सामना जिंकलाय अभि यादव मित्र समूह या टीमनं. दोन्ही टीमचं मनापासून कौतुक, दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन. ज्योती ज्वेलर्स ब्रेन्स आणि वाई प्रीमियर लीगचा थरारक सामना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती षटकाराची गरज असताना सतीशांनी तो ठोकला आणि एका धावेनं हा सामना अभि यादव मित्र समूह या टीमनं जिंकलाय. दोन्ही टीमचं मनापासून कौतुक. खास करून गोकर्णेश्वर 11 आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. आणि यानंतर